इस न्यूज के प्रायोजक है RSM यूनिटी डेवलपर्स। सिर्फ 21,000 में बुक करें 1 BHK फ्लॅट, मजरेवाडी, सोलापूर। सांगलीतील आपटा पोलीस चौकीजवळच असलेल्या एका घोड्याच्या तबेल्यात अश्लील शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाचा त्याच्याच दोघा मित्रांनी निर्घुण खून केला। आमिर रावसाहेब कन्नुरे असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। जमील कुर्णे यांच्या घोड्याच्या तबेल्यात मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला। खुनानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने सूत्र हलवून हल्लेखोर मलिक उर्फ मलक्या दस्तगीर मुलानी आणि निशांत भीमसेन दासूद या दोघांना अटक केली आहे। आमिर कन्नुरे हा गेल्या 5-6 वर्षापासून कुर्णे यांच्या तबेल्यात झोपायला असायचा। तेथील किरकोळ कामे करत होता। आमिर याला दारूचे व्यसन होतं। संशयित मलिक आणि निशांत हे दोघे त्याचे मित्र होते। तिघांना दारूचे व्यसन असल्यामुळे तिघेजण बराचदा एकत्र दारू पित होते। आमिर आणि संशयित मलिक निशांत हे काल रविवारी सायंकाळी एकत्र आले होते। तेव्हा आमिर याने त्याला अश्लील शिवीगाळ केली होती। त्यामुळे दोघांना त्याचा राग आला होता। याच रागाच्या भरातून दोघांनी आमिरचा काटा काढायचं ठरवलं। दरम्यान संशयित मलिक आणि निशांत हे दोघेजण आमिरचा काटा काढायचा म्हणून तबेल्यापासून काही अंतरावर थांबले होते। नितीन तबेल्यातून बाहेर पडल्याचे पाहून दोघेजण आतमध्ये आले। आमिर झोपलेल्या खोलीत दरवाजा नव्हता। त्यांनी आत आल्यानंतर आमिरच्या तोंडावर एडक्यासारख्या हत्याराने वार केला। तेवढ्यात नितीन हा लघुशंका करून तबेल्यात परतत होता। त्याला दोघेजण पाहून पळून जाताना दिसले। त्याने एकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुचाकी सोडून तो पळाला। नितीन पळत तबेल्यात आला तेव्हा आमिरवर हल्ला झाल्याचे दिसून आले। त्याने तत्काळ कुर्णे यांना कळवले। जखमी आमिर याला तत्काळ सिव्हिलमध्ये हलवले, परंतु स्ट्रेचरवरून त्याला खाली उतरत असतानाच त्याचा मृत्यू झाला।